कधी कधी आयुष्याचं पुस्तक सुरू होतानाच फाटून जातं। स्वप्न उभी असतात आभाळाकडे आणि नियती त्या स्वप्नांवर काळोखी शाई शिंपडते। ही गोष्ट आहे अपेक्षाची, फक्त 17 वर्षांची, 12वी शिकणारी, डोळ्यात स्वप्न आणि पाठीवर कॉलेजची बॅग। त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे क्लाससाठी राजगुन्नर शहरात आली होती। क्लास संपल्यावर ती पाबर रोडवर उभी होती, एखाद्या वाहनाची वाट पाहत। तेव्हा आला तो, अर्थात आरोपी नवनाथ मांजरे, परिचित, गावचा, म्हणून ती थोडी निर्धास्त झाली। घरी सोडतो असं म्हणत त्यानं तिला दुचाकीवर बसवलं, पण रस्ता घरी नव्हता। तो रस्ता वळाला शेजारच्या गावात आणि तिथूनच गेला तो एका निर्जन शेतात। शेतात नेल्यावर त्यानं शेतात तिला अडवलं, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षा हार मानणारी नव्हती। तिनं प्रतिकार केला, ओरडली, झटापट झाली, पण त्या माणसात माणुसकी नव्हती। तिचं तोंड दाबलं, डोक्यात दगड घातला आणि एका जीवाचं, एका स्वप्नाचं आयुष्य थांबवलं। खून झाल्यावरही त्याचा विकृतपणा संपला नाही। तिचा मृतदेह शेतात फरफटत ओढला गेला, उसाच्या बांधातून, मक्याच्या शेतातून, आणि शेवटी तिचं निष्प्राण शरीर टाकलं गेलं भीमा नदीच्या पात्रात। तिची बॅग फेकून दिली जवळच्या विहिरीत पुरावे मिटवण्यासाठी, आणि तो मात्र गावात फिरत राहिला, जणू काही घडलंच नव्हतं, थंड डोक्यानं। 11 एप्रिल रोजी अपेक्षा घरी पोहोचली नाही। कुटुंबाने तिचा शोधाशोध सुरू केला, पोलिसात तक्रारही केली, गावात कुजबुजही सुरू झाली। दुसऱ्या दिवशी मिळाला मृतदेह नदी पात्रात। शेवटी पोलिसांच्या तपासातून उघड झालं हे भयंकर सत्य। नवनाथ मांजरे, गावचा तरुण आणि एका निरपराध मुलीचा भस्मासूर। आज अपेक्षा नाही, पण तिचा प्रश्न आहे, माझं काय चुकलं? तिचं स्वप्न, तिचा निर्धार, तिचा विश्वास, ही फक्त अपेक्षाची गोष्ट नाही, ही त्या प्रत्येक मुलीची गोष्ट आहे जी शिकते, जगते आणि समाजावर विश्वास ठेवते। समाज म्हणून आपण कितीही पुढे गेलो, पण जर आपल्या मुली सुरक्षित नसतील तर प्रगतीच्या वाटेवर हे सगळं निष्फळ आहे। आता वेळ आली आहे न्यायासाठी आवाज उठवण्याची, कारण उद्या ही अपेक्षा तुमच्याही घरात असू शकते।